सकाळचा चहा संध्याकाळचा जॅम, वाड्यांच्या सावलीत स्टार्टअपचे प्लॅन, स्टेजवर आवाज स्ट्रीटवर रंग, कलेच्या शहराचं अंतरंग, आज कुठे काय कोणत्या तालात सांगते सगळं पुणे अंतरंग, पुणे अंतरंग, पुणे अंतरंग, पुणे अंतरंग, यंग अँड फ्री, संस्कृती बीट सिटी एनर्जी, आठवड्याच्या रंगात शहर सक्ष सक्ष बोलत पुणे अंतरंग, पुणे अंतरंग, पुणे अंतरंग. नमस्कार. आजच्या पुणे अंतरंगामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया या आठवड्यातल्या पुण्यातल्या काही ठळक घडामोडी. मीडिया वर्ल्ड तर्फे मातृदिनाचं औचित्य साधत भारत की बेटी अवॉर्ड 2026 या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया या सोहळ्याची एक झलक. घोले रोड इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गणेश वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, पुणे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, प्रसिद्ध अभिनेते देव गिल, मिस अर्थ इंडिया 2025 कोमल चौधरी, अभिनेत्री केसरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मातृदिनानिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते भारत की बेटी अवॉर्ड 2026 प्रदान करून गौरवण्यात आलं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यावेळी बोलताना म्हणाल्या, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी कधी मला नेहमी असं वाटतं की हा एक अतिशय एक समाधानाचा दिवस असतो की आपलं एरवी प्रश्न पडत असतो की आपण किती काम करायचं, त्याची कोणाला कदर आहे की नाही, किंवा काही जण कदर व्हावी म्हणून काम पण करत नसतात, आवड म्हणून पॅशन म्हणून काम करत असतात. आणि हे काम करताना प्रत्येकाला कुठे ना कुठे स्पर्धा किंवा वेगवेगळ्या प्रकारनी नकारात्मक असे अनुभव आलेले असतात. त्यातून स्त्रियांना आणि पुरुषांना पुरस्कार द्यायचे तर स्त्रियांच्या संदर्भात बोलायचं झालं तर स्त्री ही एका अर्थाने दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीचं रूप आहे. प्रत्येक ठिकाणी मुलाला शिकवत असताना ती सरस्वती होते. ज्या वेळेला आर्थिक व्यवहार बघायचे असतात बँकिंगचे तर बरेचसे घरातले आर्थिक व्यवहार हल्ली स्त्रियाच बघतात माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनाच सगळी माहिती असते. आणि अशा वेळेला सगळं ऑनलाईन आलंय की नाही बघण्यापासून ती लक्ष्मीचं काम करत असते. आणि मात्र महिला रागवली तर घरातल्या पुरुष वर्गाला कल्पना असेल की ती जेव्हा दुर्गेचं रूप प्राप्त करते किंवा कामाच्या ठिकाणी दुर्गेचं रूप प्राप्त करते तेव्हा तिला कुणीच अडवू शकत नाही. अशी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अनुभव आपल्याला सगळ्यांना येत असतो. पुणे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं. आज पुरुष जेव्हा बाहेर जाऊन कामं करतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करतात, तेव्हा त्यांना तसं महिलांपेक्षा कितीही जरी आपण म्हटलं तरी ते सोपं असतं. पण महिला जेव्हा एका क्षेत्रामध्ये अग्रेसर पद्धतीने काम करत असते, स्वतःची वेगळी
आज इथे ओळख निर्माण करत असते. त्याच्यामुळे घर सांभाळून त्या महिलेला आज सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणं, त्याच्यामुळे त्यांना एक डबल दी एफर्ट हे महिलांना नेहमी करावं लागतं. त्यामुळे अशा महिलांचा जेव्हा आपण सन्मान करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यामुळे खऱ्या अर्थाने अजून 10 काय 100 पटीने त्या महिला चांगल्या जोमाने काम करतात आणि अजून आपल्या भारत की बेटी ह्या ज्या आहेत ह्या खऱ्या अर्थाने उद्या आपल्याला एक चेंज मेकर्स आपल्या ह्या इंडियन सगळ्या सोशो पॉलिटिकल सिस्टीम मधल्या ह्या आपल्या सगळ्या भारत की बेटी आहेत. याबरोबरच आजचा पुणे अंतरंग हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.